नमस्कार. तर मी रुचिता ठाकूर. मी खूप दिवसांनी हा ब्लॉग बनवते. आय गेस माझा 2 वर्षानंतर हा पहिलाच ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज आहे रक्षाबंधन आणि आम्ही रक्षाबंधन कसं सेलिब्रेशन करतोय हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये आम्ही दाखवलंय. तर आम्ही 7 बहिणी आहोत, म्हणजे काकाच्या सगळ्या मिळून 7 बहिणी आणि 4 भाऊ आहेत. तर आम्ही खूप मजा करतो जेव्हा एकत्र येतो. माझ्या ब्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू. म्हणजे आज तुझा थोडा पॉकेट खाली होणार आहे एवढ्या जणी. तर गाईज तुम्हाला मी सांगते, आम्ही 7 जणी आहोत आणि मानलेल्या बहिणी असतील तर आम्हाला नाही माहिती. तर तुला काय वाटतं? नाही, आता मानना बिन्ना मी सोडून दिलाय. वर्षभर कमवता ते आजच्या दिवशी पाकिट खपवण्यासाठी बस. मग ही दीदी तुम्ही काय आणलंस मग भावांसाठी? ही आमची मोठी बहीण, एकटीच लग्न झालंय, मग तुम्ही आणायला पाहिजे ना काहीतरी. आतू हाय. मग पप्पा कशी किती पैसे देतो? 1000 रुपये. 1000 रुपयाची सुट्टी. मग तुला 7 बहिणी आहेत ना, मग 1000 रुपये का घेतले? असं. तर मग अजून खूप जण यायचे बाकी, तर तुम्हाला थोडा वेळात अपडेट देते. फक्त माझ्या बहिणींसाठी. हा, नानांनी फक्त बहिणींसाठी काढलंय प्रशांत कॉर्नर. स्पेशल फोकस ऑन मनी. अरे आम्हाला अशा नोटा नको, ग्रीन कलरच्या नोटा माहितीत ना. तर आता गाईज मी तुम्हाला सांगते की मी काय घातलंय. मी हा प्लाझो सेट घातलाय. हा आउटफिट फ्रॉम स्क्रॅच आहे. आता थोडा प्लाझो जरा चुरलाय आणि इट्स ओके. तर गाईज आता इथे जरा लाइटिंगचा इश्यू आहे, प्लीज डोंट माइंड. आता आम्ही सगळे एवढीच जण जमलो आणि बाकीकडं नंतर जाणार आहे, ते पण दाखवून. एकच भाऊ आहे आमचा, तो थोडा लांब राहतो, जास्त नाही. तर आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवू. आता इथलं सेलिब्रेशन बघूया. ती बोलते राख्या ठेवू आणि एक प्लेट घेऊ आणि त्याच्यात म्हणजे मध्येच राख्या ठेवू आणि गोल गोल असं लावू आणि मस्त. हा, अरे कारण की माझा नाक पॅक झालाय, आजारी आहे. आमच्या बहिणींचं चाललंय सेटअप छोटासा. तिथे आमचा दादा आणि बाबा शेंगा खात आहेत. सगळ्यात मोठी बहीण पहिला त्याला राखी बांधते, मग लाईन पासून सगळ्या अशा जातात. म्हणजे मोठ्यापासून छोटा. छोटा बाजूला राहिलं, छोटा तिकडे अजून. आता झालेली ग्रँड एंट्री ओम ठाकूर यांची. काय ओमला चढत असेल कवा जाते, मार माझं खाते ना सगळ्यांत जास्त. मग ओम तुला असं वाटतं का माझा लवकर जाऊ? हा, काज गजरी पाहिजे त्याला, पेढायला जमून. गाणी पण मस्त लागले बघ. तुला काय खायचंय? तुला काय करू? अरे बरं जराशी उगत आवश्यक. लहानापासून मोठे भाऊ येतात आमचे. हे बघा
तर गाईज आता आमचं सेलिब्रेशन छोटस राखी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि हे आहेत आमची स्वीट सिबलिंग्स. अजून 3 जण मिसिंग आहेत, ते नंतर दाखवते. बोलू तरी आता आम्ही पहिला जेवण करू, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ. आता फोटो टाइम. एक फोटो आवाज गार झालेले आहेत कारण की पाकिट खाली झालेलं आहे. आता पैसे राहिले ना आमच्याकडे, आता फक्त जेवायचा आणि घरी जायचा बस. ठीक आहे, मग आजचा दिवस जाऊ द्या, नंतर अजून मेहनत करेन मी. अजून 364 दिवस आहेत माझ्याकडे. नाही जास्त मेहनत कर, कारण की पुढच्या वर्षी आम्हाला 200ची जागेवर थोडं जरा एक्स्ट्रा प्रमोशन आमचं झाला पाहिजे ना. आणि आम्ही सगळ्या बहिणी असे आशीर्वाद देतो सक्सेसफुल व्हा आणि आम्हाला जास्त पैसे द्या पुढच्या वर्षी. आम्हाला पैसेच पाहिजे आम्हाला. मी सांगते. पण आता पप्पा काय बोलते? बोला. चांगला सेलिब्रेशन झालं आज रक्षाबंधनचं. चांगला झाला. असू द्या, सर्व बहिणी एकत्र आल्या, भरपूर आनंद वाटला आम्हाला आज. जेव्हा सगळ्या बहिणी एकत्र येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हावभाव बघून आम्हाला एकदम आनंद वाटतो. पण आम्हाला तिथे बसायला खुर्ची नव्हती ना, एखादी खुर्ची असती, पण आज आमचा मान नाही, आज तुमचा मान आहे म्हणून. तर आता राखी सेलिब्रेशन नंतर आम्ही आता जेवायला बसलोय आणि जेवायला आहे पुलाव आणि छोलेची भाजी. हे बघा, आलू वड्या पण आहेत, कोथिंबीर वड्या, पनीर चिली पण आहे, लोणचं, पापड आणि कोशिंबीर. पाहुण्यांना देतात, पाहुण्यांकडून घेत नाहीत ना. बघा, तुम्ही दोघी पुरी आमच्या भांडू नका. तुम्ही आज चांगला दिवस आहे, भांडणासाठी आले नाही. तुम्हाला पाहिजे तर संध्याकाळी मी पनीर चिल्ली बनवून देईन. पनीर चिल्ली. तर गाईज, आमची तर रक्षाबंधन झाली. आता आमच्या पप्पा लोकांची रक्षाबंधन आहे आणि आम्हाला एकच आहे. अशी स्टाईल आहे, असं तोंड वाकडं करून बोलायची. साईड प्रोफाईल आमचं चांगलं आहे म्हणून. तर आमची एकच आत्या आहे, म्हणजे 4 भावांची एकटीच बहीण. तुम्हाला दाखवते, थांबा. आज आमची एकुलती एक लाडकी बहीण आम्हाला आमच्या घरी राखी बांधायला आलेली आहे. आम्ही तिचं हार्दिक स्वागत करतो. असंच भाऊ बहिणीचं प्रेम सगळे राहो आणि तिची आईची माया आम्हाला मिळो, हीच तिच्याकडनं आमची अपेक्षा. हे आमची आत्या आणि मोठे बाबा. तर आता आमच्या पप्पांची बारी आहे, 2nd नंबरला. चांगला दिवस आहे, माझा वाढदिवस पण चांगल्या दिवशी आलेला आहे. हे आमचे सगळ्यात छोटे नाना, 4 नंबर वाले. आता आपण चाललो आम्ही नानाच्या घरी, एकदम छोट्या भाऊकडे चाललो आम्ही. आमचा सगळ्यात छोटा लास्टचा भाऊ तिकडे चाललोय. चला विशा, माझ्या ब्लॉग मध्ये हाय बोल. बाबा आवडी मध्ये स्पायडरमॅनची राखी. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर